नमस्कार. नमस्कार. आज आपण एका जरा वेगळ्या अनुभवावर बोलणार आहोत. हो, नक्कीच. नागपूरमधली ही गोष्ट आहे. एका कुटुंबासोबत घडलेली. त्यांच्या घरातल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात काहीतरी विचित्र दिसलं. अच्छा, सीसीटीव्हीत. हो. आणि त्या एका गोष्टीमुळे त्यांच्या मनात फक्त भीतीच नाही तर अनेक प्रश्न उभे राहिले. इंटरेस्टिंग आहे. ही गोष्ट मला माझ्या एका मित्राने सांगितली. म्हणजे प्रत्यक्ष घडलेली आहे असं त्याचं म्हणणं आहे. ओके, म्हणजे फर्स्ट हँड नाही, पण जवळच्या व्यक्तीकडून ऐकलेली आहे. अगदी. तर आज आपण काय करणार आहोत की फक्त ही घटना काय होती हे नाही बघणार, तर त्यातून जे मुद्दे येतात ना, म्हणजे नेमके कोणते मुद्दे, म्हणजे आपलं वास्तव काय, तंत्रज्ञान आपल्याला काय दाखवतं, आपला अनुभव, या सगळ्यावर जरा खोलवर विचार करूया. बरोबर. चला तर मग बघूया काय आहे हा नागपूरचा अनुभव. तर ही घटना घडली नागपूरच्या चाफळे नगर परिसरात. अच्छा. आणि मेन म्हणजे अजय नावाचा एक मुलगा आहे 9वीतला. 9वीतला म्हणजे तसा लहानच म्हणायचा. हो. तर गोष्ट सुरू होते एका रात्रीपासून. खूप वादळ सुटलेलं होतं, पाऊस पडत होता. ओके, म्हणजे वातावरणच थोडं वेगळं होतं. अगदी. अशा वेळेस अजय काय करत होता की घराबाहेरच्या सीसीटीव्हीचं फुटेज बघत होता लॅपटॉपवर. रात्रीच्या वेळी वादळात? हो. बाहेर पाऊस, विजांचा कडकडाट आणि त्याचं लक्ष स्क्रीनवर होतं. आणि त्याच वेळी त्याला काहीतरी दिसलं. घराच्या दाराजवळ जिथे बांबू आणि कुंडी वगैरे ठेवली होती. काय दिसलं? अचानक एक पांढऱ्या कपड्यातली आकृती मुलीसारखी वाटत होती म्हणे. अरे, ती अशी क्षणभर हलली आणि लगेच गायब झाली. बापरे, म्हणजे असं अचानक? हो. आता हे बघून कोण नाही घाबरणार. अजय तर प्रचंड घाबरला. साहजिक आहे. त्यात ती रात्र, ते वादळ. त्यांनी लगेच फोन केला मित्राला, म्हणजे ज्याने मला ही गोष्ट सांगितली त्याला. अच्छा, त्याला बोलवून घेतलं? हो. म्हणजे भीती वाटल्यावर आपण पहिलं काय करतो, कोणाला तरी बोलवतोच ना. बरोबर. पण इथे एक विचार येतो डोक्यात. अशा वातावरणात, म्हणजे पाऊस, अंधार, सीसीटीव्ही कॅमेरा कधी कधी विचित्र गोष्टी टिपतो. हो, तेही आहे. म्हणजे समजा लेन्सवर पाण्याचा थेंब बसेल किंवा एखादा किडा उडून गेला असेल वेगात. तेही क्षणभर वेगळं दिसू शकतं. बरोबर आहे. पण मग त्याचा मित्र आला, त्याने काय पाहिलं? हो. मित्र आल्यावर त्याने पण ते फुटेज पाहिलं. आणि त्याला काय दिसलं म्हणतोस? काय? त्यालाही ती आकृती दिसली. लांब केस, पांढरे कपडे आणि विशेष म्हणजे लालसर काळसर चमकणारे डोळे. चमकणारे डोळे? अरे देवा. आता गंमत बघ. हा अनुभव एकापुरता नाही राहिला. हो ना, त्याचा मित्र पण खूप घाबरला असेल. नक्कीच. तो पण घाबरला. पण इथे गोष्ट जरा काय म्हणतात त्याला, गुंतागुंतीची होतीये. म्हणजे एकाला जे दिसलं तेच दुसऱ्यालाही दिसलं. हो. हे कसं शक्य आहे? म्हणजे दोघांनी स्वतंत्रपणे पाहिलं की पहिल्याच्या भीतीचा परिणाम दुसऱ्यावर झाला? हा चांगला प्रश्न आहे. आपल्याला नाही माहित नक्की काय झालं. आपलं मन अशा परिस्थितीत कसं रिॲक्ट करतं हे पण बघण्यासारखं आहे. आणि ही काही एकदाच घडलेली गोष्ट नव्हती. अच्छा, म्हणजे परत झालं असं? हो. अजय म्हणाला की ती आकृती रात्री अधूनमधून दिसायची. कधी दाराजवळ, कधी खिडकीजवळ. अरे देवा, म्हणजे सतत एक प्रकारची भीती. हो. तिची उपस्थिती जाणवत होती त्याला सतत. त्यामुळे त्याची भीती वाढतच गेली. हे महत्वाचं आहे. कारण एकदा दिसणं वेगळं आणि सतत दिसणं वेगळं, म्हणजे हा फक्त क्षणाचा भास नव्हता तर एक सततचा अनुभव बनला होता. आणि याचा त्याच्या मानसिकतेवर परिणाम झाला असणारच. नक्कीच. तो परिणाम नंतर दिसला पण त्याआधी काय झालं, एका रात्री अजयने ठरवलं की आता लक्ष ठेवायचं. म्हणजे काय केलं त्याने घरातले सगळे दरवाजे वगैरे नीट बंद केले, लॉक केले, खात्री केली. ठीक आहे. पण मध्यरात्री त्याला जाग आली. त्यांनी सीसीटीव्ही स्क्रीन पाहिला आणि त्याला धक्काच बसला. काय दिसलं त्याला स्क्रीनवर? त्याला दिसलं की ती पांढऱ्या कपड्यातली आकृती हळूहळू घरात येतेय. घरात? कसं शक्य आहे? दरवाजे तर बंद होते ना? हो. पण ती अशी आत येत होती जणू काहीतरी अदृश्य शक्तीने दरवाजे उघडलेत. बापरे, हे तर खूपच भयानक आहे. अजय इतका घाबरला, तो खडबडून उठला. त्याने लगेच जाऊन पाहिलं. आणि काय होतं तिथे? काही नाही. घराचे दरवाजे जसे बंद केले होते तसेच बंद होते. आत कोणतीही वस्तू हललेली नव्हती, काही नाही. अरे, म्हणजे सीसीटीव्ही मध्ये दिसतंय की ती आत येतेय, पण प्रत्यक्षात काहीच नाही. काहीच नाही. हां, बघा, इथे तंत्रज्ञान आणि आपलं प्रत्यक्ष वास्तव यातला संघर्ष स्पष्ट दिसतोय. हो ना. सीसीटीव्ही एक गोष्ट दाखवतोय, पण जगात तसा काही पुरावा नाहीये. हे कसं काय? काय माहित. म्हणजे आपण विचार करायला हवा की सीसीटीव्ही फुटेज किती खरं मानायचं. कधी कधी लाइटिंग, कॅमेऱ्याचा अँगल किंवा व्हिडिओ कम्प्रेशन. हो. त्यामुळे पण असं काहीतरी वेगळं दिसू शकतं का? शक्यता आहे,
किंवा दुसरी शक्यता अशी की अजयच्या मनातली भीती इतकी वाढली होती की त्याला तसा भास झाला स्क्रीनवर. ती शक्यताही आहे. दोन्ही गोष्टी असू शकतात, पण अजयसाठी तो अनुभव खरा होता हे पण विसरता येत नाही. आणि त्याच रात्री अजून एक भयानक गोष्ट झाली. अजून काय? अजय स्क्रीनकडे बघत होता ना, तर ती आकृती अचानक कॅमेऱ्याच्या एकदम जवळ आली. जवळ? हो, आणि तिचे ते मोठे लालसर काळसर चमकणारे डोळे स्क्रीनवर एकदम स्पष्ट दिसले. अरे देवा. अजय अक्षरशः किंचाळला म्हणे, इतका भयानक होता तो क्षण त्याच्यासाठी. कल्पना करू शकतो. अशा सलग आणि तीव्र अनुभवांचा परिणाम तर होणारच. त्याच्या वागण्यात काही बदल झाला का? हो, नक्कीच झाला. या सगळ्या घटनांनंतर अजय अंधाराला खूप घाबरू लागला. अच्छा. रात्री लाईट लावून झोपायचा, दाराजवळ काहीतरी वस्तू ठेवायचा, म्हणजे जणू काही अडथळा तयार करतोय. एक प्रकारची स्वतःची सुरक्षा करायचा प्रयत्न. हो, पण हे सगळं करूनही तो म्हणतो की ती आकृती दिसणं थांबलं नाही. म्हणजे त्याने जे उपाय केले ते पण कामाला नाही आले? नाही. त्यामुळे तो अजूनच हतबल झाला असेल. हो, आणि त्याची भीती अजून वाढली असणार. हा अनुभव फक्त अजय पुरताच होता की घरातले इतरांनाही काही जाणवलं? काही दिवसांनी अजयचा भाऊ विजय आला होता त्याच्याकडे. अच्छा. विजयने सगळा प्रकार ऐकला. त्याने पण सीसीटीव्हीचा रिप्ले बघितला. त्याला काय वाटलं? विजयचा अनुभव अजयपेक्षाही जास्त तीव्र होता असं म्हणतात. म्हणजे? त्याला फक्त स्क्रीनवरती आकृती दिसली नाही, तर त्याला असं तीव्रतेने जाणवलं की ती आकृती प्रत्यक्ष तिथे आहे, त्याच खोलीत, आणि त्याच्याकडेच बघतीये. काय सांगताय? प्रत्यक्ष उपस्थिती जाणवली? इतकंच नाही, त्याला क्षणभर तिथे असं धुकं पसरल्यासारखं पण वाटलं. धुकं? खोलीच्या आत? हो. आता ही घटना अजूनच काय म्हणतात त्याला, गंभीर आणि गुंतागुंतीची होतीये. हो ना. म्हणजे हा फक्त दिसण्याचा अनुभव नाही राहिला. उपस्थिती जाणवणं, धुकं दिसणं, हे तर स्क्रीनवर दिसण्यापलीकडचं आहे. अगदी. याला काय म्हणायचं? हा दोघांचा मिळून एक भ्रम होता की खरंच तिथे काहीतरी वेगळं होतं जे दोघांना जाणवलं? दोघांचा निष्कर्ष काय होता? काय वाटलं त्यांना? अजय आणि विजय दोघांनाही आता पक्की खात्री पटली होती की ती आकृती फक्त सीसीटीव्ही मधली इमेज नाहीये, तर ती प्रत्यक्षात त्यांच्या घरात आहे आणि त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे. त्यांच्यासाठी ती खरी होती. बापरे, ही तर खूपच विचार करायला लावणारी गोष्ट आहे. आणि मग हे फक्त घरापुरतं मर्यादित राहिलं की बाहेरही पसरलं? नाही, फक्त घरात नाही, घराच्या बाहेर ज्या झोपड्या वगैरे होत्या ना, त्या परिसरातही रात्री लोकांना विचित्र अनुभव यायला लागले म्हणे. जसं की कोणीतरी खिडकीतून आत बघतंय असं वाटणं, किंवा रात्री अपरात्री अंगणात कोणाच्या तरी हळूच चालण्याचे आवाज येणं. अच्छा, म्हणजे तो अनुभव घराच्या परिसरापर्यंत पोचला होता? हो, आणि सीसीटीव्ही मध्ये तोच प्रकार चालू होता. ती आकृती घरात येतेय, थोडा वेळ थांबतीये आणि मग अचानक गायब होतीये. हा विरोधाभास बघा, सीसीटीव्ही मध्ये स्पष्ट दिसतंय. तिचा एक पॅटर्न तयार झालाय. पण घरात प्रत्यक्ष पुरावा काहीच नाही, तरी कुटुंबाला तिची उपस्थिती जाणवतीये, भीती वाढतीये. हे कोड सुटतच नव्हतं. आणि ही भीती इतकी वाढली की एका रात्री अजयच्या आईला पण एक खूप भयानक अनुभव आला. आईला पण? हो. काय झालं? त्यांना झोपेत कोणीतरी जोर जोरात ओरडल्यासारखा आवाज आला म्हणे. अरे देवा. त्या जाग्या झाल्या तर त्यांना समोर अक्षरशः भूताचं रूप दिसल्याचा भास झाला. काय म्हणताय? त्या इतक्या घाबरल्या की त्यांनी घरातून ताबडतोब बाहेर पळा असं सांगितलं. घरातली भीती आता एकदम टोकाला पोचली होती. म्हणजे आता कुटुंबातले जवळजवळ सगळेच सदस्य या अनुभवातून गेले होते. आईचा अनुभव तर खूपच तीव्र आहे. मग काय केलं त्यांनी? शेवटी त्यांनी पोलिसांना बोलवायचं ठरवलं. पोलिसांना? मग? पोलिस आले, त्यांनी बघितली परिस्थिती, त्यांनी सीसीटीव्ही फुटेज पण तपासलं. आणि त्यांना दिसली का ती आकृती? हो, त्यांनाही त्या फुटेजमध्ये ती आकृती स्पष्ट दिसली. अच्छा, पोलिसांनी पण पाहिलं. हा महत्वाचा मुद्दा आहे. मग काय म्हणणं होतं पोलिसांचं? पोलिसांनी फुटेज पाहिलं हे खरंय, पण जेव्हा त्यांनी घराची नीट तपासणी केली, झडती घेतली, तेव्हा काय सापडलं? तेव्हा त्यांना आतमध्ये काहीच वेगळं आढळलं नाही. कोणती वस्तू हललेली नव्हती, दरवाजे खिडक्या तोडलेल्या नव्हत्या, कोणी बाहेरून आत आल्याचा कोणताच पुरावा नव्हता. म्हणजे कोणताही भौतिक पुरावा नाही? काही नाही. त्यामुळे पोलिसांचा निष्कर्ष अगदी सरळ होता. काय म्हणाले ते? त्यांच्या मते हे सगळं कुटुंबाच्या मनातल्या भीतीमुळे होणारे भास आहेत, यात काही तथ्य नाही. अच्छा, इथेच तर खरी मेख आहे. हो ना. एका बाजूला सीसीटीव्हीचा दृश्य पुरावा आहे, जो पोलिसांनी पण पाहिला,
दुसऱ्या बाजूला पोलिसांच्या तपासात भौतिक पुरावा शून्य आहे. आणि तिसऱ्या बाजूला तिसऱ्या बाजूला आहे अजय, विजय आणि त्यांच्या आईचा तो अत्यंत खरा, भीतीदायक अनुभव. मग खरं काय मानायचं? तोच प्रश्न आहे, पुरावा म्हणजे नक्की काय? फक्त जे डोळ्यांना दिसतं किंवा हाताला लागतं तेच, की माणसाने अनुभवलेली ती भीती, ती जाणीव, तो पण पुरावा असू शकतो. बरोबर. पोलिसांना जरी पुरावा मिळाला नसला तरी अजय आणि विजयसाठी तो अनुभव 100% खरा होता. त्यांचं आजही तेच म्हणणं आहे का? हो, त्यांचं ठाम मत आहे की ती आकृती खरी होती, ती त्यांच्यावर लक्ष ठेवून होती आणि हळूहळू जवळ येत होती. हाच या कथेचा काय म्हणतात त्याला गाभा आहे. तंत्रज्ञान जे दाखवतं ते नेहमी खरं असतं का? की ते आपल्या मनातल्या भीतीलाच वाढवतं. अगदी. CCTVने आकृती दाखवली पण तिचं अस्तित्व सिद्ध झालं नाही. मग ती होती तरी काय? टेक्निकल एरर, लाईटचा खेळ, मनाचा भ्रम की अजून काही? काय माहीत. या घटनेनंतर काही काळाने अजयचा मित्र त्याला परत भेटला होता. कसा होता अजय तेव्हा? तो मित्र म्हणाला की अजय खूप थकलेला दिसत होता, चिंतेत होता आणि त्याच्या डोळ्यात एक विचित्र लालसर चमक जाणवत होती. अरे, म्हणजे त्या अनुभवाचा खूप खोल परिणाम झालाय त्याच्यावर. हो, असं दिसतंय. भले स्पष्टीकरण मिळालं नसेल पण परिणाम तर खरा आहे. आणि तो अजूनही CCTV बघतो का? हो, ती एक महत्वाची गोष्ट. अजय आजही दररोज न चुकता CCTV फुटेज तपासतो. सवयच झालीये त्याची. बापरे. तर आपण आतापर्यंत जे बोललो त्याचा थोडक्यात आढावा घेऊया का? हो, घेऊया. तर ही नागपूरमधल्या एका कुटुंबाची गोष्ट आहे. त्यांच्या घरातल्या CCTV कॅमेऱ्यात एक गूढ आकृती दिसली आणि त्या आकृतीने त्यांच्या मनात भीती आणि अनेक प्रश्न निर्माण केले. तंत्रज्ञानाने काहीतरी टिपलं पण जगात त्याचा पुरावा मिळाला नाही. अगदी. पोलिसांच्या मते हा भीतीतून आलेला भास होता, पण कुटुंबासाठी तो अनुभव खरा होता, त्रासदायक होता. आणि यातून काही महत्वाचे प्रश्न उभे राहतात. हो, पहिला प्रश्न म्हणजे हा अनुभव नक्की काय होता? हा फक्त मानसिक भास होता जो एकाकडून दुसऱ्याकडे पसरला? त्याला फोलिया द्यू किंवा फोलिया फॅमिली म्हणतात तसा. हो, की यात खरंच काहीतरी अज्ञात होतं जे आपल्याला अजून कळलेलं नाही. दुसरा मुद्दा तंत्रज्ञानाचा. CCTV आपल्याला खरं दाखवतं की आपल्या मनातल्या भीतीलाच गडद करतं? कॅमेराने जे दाखवलं ते सत्य होतं की कॅमेराच एका मोठ्या गैरसमजाचा भाग होता? तंत्रज्ञानावर किती विश्वास ठेवायचा? आणि तिसरा, कदाचित सगळ्यात महत्वाचा प्रश्न, भौतिक पुरावा नाहीये पण त्या कुटुंबाने अनुभवलेली ती तीव्र भीती, ती उपस्थितीची जाणीव, त्याचं काय? अजय, विजय, त्यांची आई, त्यांनी जे अनुभवलं ते खोटं होतं का? जर ते त्यांच्यासाठी खरं होतं तर त्या अनुभवाला आपल्या जगात काय स्थान द्यायचं? हा सब्जेक्टिव्ह ट्रूथ विरुद्ध ऑब्जेक्टिव्ह ट्रूथ असा संघर्ष आहे का? अजय आणि त्याचं कुटुंबासाठी हा अनुभव त्यांच्या आयुष्याचा भाग बनलाय, ज्याचं उत्तर मिळालेलं नाहीये. तो त्यांच्यासाठी खरा आहे. यातून एक विचार येतो मनात. कोणता? की कधी कधी ज्या गोष्टी आपण पाहू शकत नाही, सिद्ध करू शकत नाही, ज्या आपल्या विज्ञानाच्या चौकटीत बसत नाहीत, त्यांचा प्रभाव आपल्यावर जास्त खोल असतो का? हाच विचार करण्यासारखा मुद्दा आहे. कदाचित आपलं वास्तव समजून घेण्याच्या पद्धती, पुरावे तपासण्याचे निकष, तंत्रज्ञानाच्या मर्यादा, या सगळ्यांच्या पलीकडेही काही असू शकतं का? आणि अशा न उलगडलेल्या अनुभवांकडे आपण कसं बघायला हवं? फक्त भास म्हणून सोडून द्यायचं की आपल्या ज्ञानाच्या मर्यादांची जाणीव म्हणून बघायचं? यावर नक्कीच विचार करायला हवा.